नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। गणपती बाप्पांसाठी रोज रोज काय प्रसाद बनवायचा म्हणून आज मी शिऱ्याचा प्रसाद बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथे ही जी वाटी आहे त्याच वाटीने सर्व हे साहित्य घेतलेलं आहे। तर एक वाटी ही साखर आहे, एक वाटी बारीक रवा आहे आणि एक वाटी तूप आहे। आणि इथे हे केळ घेतलेले आहे, हे कापून ठेवलेलं आहे आणि मनुके आहेत, बदाम आहेत। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठले ड्रायफ्रूट्स त्याला वापरू शकता। तर आता सुरुवातीला तूप टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये। सुरुवातीला हे सर्व तूप टाकून घ्यायचं आहे। हे गरम झालं की त्यामध्ये केळी घालायची आहेत आणि हे बदाम। यानंतर हा बारीक रवा भाजून घ्यायचा आहे छान। यामध्ये मनुका टाकायचे आहेत। छान मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे, जास्त गुलाबी करायचा नाही। हे पहा एकदम छान असा भाजून झालेला आहे। आता यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। साखर घालायची, एकदा हलवून द्यायचे। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे। यामध्ये एक वाटी तूप घालायचं, दूध घालायचं आहे। आणि हळूहळू हे हलवून घ्यायचं आहे। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे। विलायची पावडर घालायची, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। खूप छान होतो हा प्रसाद, करून बघा नक्की। यावर 2 मिनिट झाकण ठेवायचे। हे पाहू शकता तुम्ही, वरूनच किती सुंदर कलर याचा दिसत आहे आणि वाफेवर एकदम छान मऊ आणि थोडा मोकळा मोकळा पण हा शिरा होतो। नक्की करून पहा एकदा। 2 मिनिट इथे झालेले आहे। झाकण काढून एकदा हलवून घेऊया। हे पहा एकदम छान असा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। खूप मस्त होतो हा, मुलांना खूप आवडतो, पण त्याला जरा तूप जास्त लागतं आणि तूपही पोटात जरा जास्त प्रमाणात जातं, म्हणून थोडा तुपाचा वापर हा इतर वेळेस थोडा कमी करावा लागतो। मस्त झालाय। याला परत 2 मिनिट झाकण ठेवून देऊन गॅस बंद करायचा आहे। आता इथे हा शिरा तयार झालेला आहे। एकदा हलवून द्यायचा आहे आणि तो काढून घ्यायचा आहे। हे पहा एकदम छान झालेला आहे। आता मी हा गॅस बंद करणार आहे। आता हा शिरा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। मस्त झालेला आहे, मोकळा मोकळा अगदी। केळीचा पण छान वास येतो त्याला। इथे प्रसादाचा शिरा हा तयार झालेला आहे। आता त्यावर थोडेसे तुळशी पत्र ठेवूया, म्हणजे प्रसाद गणपती बाप्पांना दाखवता येईल। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।